या सरसोली चषकामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण, खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, प्रत्येक पुरस्कर्त्याचं स्वप्न असतं की या स्पर्धेमध्ये आम्हाला चांगल्या दर्जाचा खेळ करायचा आहे. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं ऑफिशियल पंच म्हणून लाभलेत सतीश कुरूप सर, त्याचप्रमाणे सुशांतजी मांजरेकर सर आणि त्या साथीला आपण पाहतोय महेशजी बोरकर सर. हे पंचांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये समालोचकाद्वारे आपण आवाज ऐकणार आहात, एक महाराष्ट्रातील नामांकित आवाज, जे अंक तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे, एक चांगली क्रिकेटचे जाणकार आणि क्रिकेटची प्रत्येक माहिती ते अचूकतेने आपल्यापर्यंत पोहोचवतात असे आमचे मार्गदर्शक, आमचे अगदी जवळचे असे समालोचक, आम्हाला नेहमीच हवेसे वाटणारे आणि आपल्या सर्वांना हवेसे वाटणारे असे समालोचक जयेश भोसले सरांचा आज मात्र आपण आवाज ऐकणार आहात. तदनंतर आपण आणखीन एक मोठा आवाज ऐकणार आहात या कल्याण भिवंडी विभागातील ज्या नेतवली गावला बिलॉंग करणारे आमचे सहकारी परम मित्र प्रथमेश ठाकूर यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहात. एक चांगले दर्जाचे समालोचक आहेत, फार कमी वयामध्ये त्यांनी देखील एक मोठी भरारी घेतली, त्यांचा देखील आवाज आज आपण ऐकणार आहात. त्याचप्रमाणे ही स्पर्धा लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहतोय. सतीजी जाधव त्यांची संपूर्ण टीम ज्या 4 कॅमेरेची स्पर्धा कव्हरेज केलेली सुप्रीम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला घर बसल्या पाहता येते. तर सामन्याला सुरुवात होतोय. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय, चला आपले दोन्ही 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय सौरभ विचारे आणि नॉन स्ट्राईकला आहे सूरज. सर एक मिनिट मांजरेकर सर, एक मिनिट तर आणि या फायनलच्या दिवसातील पहिला मॅचचा आवाज मात्र या ठिकाणी आपण ऐकूया. एक महाराष्ट्राचा गोड आवाज जयजी भोसले सरांचा मात्र आपण आवाज ऐकणार आहात. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा ज्ञानत्व हरोनी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी रंभा गणनायका गजमुखा बघता बहुतोषवी बघता बहुतोषवी. आपण पाहतो एक मानाची सन्मानाची स्पर्धा जी शेवटाकडे निघाली. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. गेले 33 पर्व ज्या स्पर्धेने एक मोठा बहुमान आणि सन्मान मिळवलाय अशी स्पर्धा आज या 34व्या पर्वामध्ये आज पाहतो आहोत. प्रशस्त असं क्रीडांगण, मोठं असं भव्य दिव्य क्रीडांगण आपण पाहतोय. खूप सारे बदल या स्पर्धेमध्ये होत असताना पाहायला मिळाले. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धमाका ठोकला षटकार. पारखार आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते राजू अँड बिट्टू 11 चनेरा. या दोन संघांदरम्यानची लढत. बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये राजू यांना बिट्टू 11 चनेरा संघ. काय स्ट्रोक आला होता, हाफ ट्रॅकरचा बॉल आणि त्याच्यावरती
सूरजने पहिला बॉल फेस करत असताना हा षटकार ठोकलेला पाहायला मिळतोय. बॅकफुटला येत असताना अगदी ऑन दी टोस त्याने षटकार खेचला. धावा धावफलकावरती वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्याशीच्या बाहेर. हा दिशाहीन राहिलाय. पंच सुशांतजी मांजरेकर कळवत आहेत की हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आहे. क्लीन अँड नीट कॅमेरा वर्क सुप्रीम लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहतो आहोत. खऱ्या अर्थाने कॅमेरामन पासून सुरू झालेला हा प्रवास आज एक मोठा वाहिनीपर्यंत येऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा दिशाहीन. यावेळेला गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. पुन्हा वारंवार अशा स्वरूपाची गोलंदाजी आपण इथे पाहतो आहोत. आघाडीची जोडी जशी मैदानाच्या आतमध्ये आली ना, एक अंडर प्रेशर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज सुजित पाटीलला आपण पाहतोय. अतिरिक्त धावा एक्स्ट्रा रन या धावसंख्येमध्ये भडीमार होत असताना इथे पाहायला मिळतोय. रन्स आल्यात. धावा धावफलकावरती एकंदरीत पाहिल्या तिथे 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना यावेळेला सौरव विचारे ऑन अ स्ट्राईक. सौरव विचारे सॉफ्ट हँडने ऑन साइडला हलक्या हाताने खेळतोय. रोहा तालुक्याच्या स्पर्धेमध्ये जिथे RTPL मध्ये या वर्षीचा हंगाम ज्या खेळाडूने अक्षरशः बॅटिंग करत असताना गाजवलं ना, तो सौरव विचारे नॉन स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. अर्थात पहिल्या मॅच मध्ये अनेक सारे उलटफेर पाहायला मिळतील. एकंदरीत कालच्या दिवसामध्ये सोमनाथ क्रिकेट क्लब कालच्या दिवसामध्ये खेळत होता. यदा कदाचित जर का तो सामना जिंकला असता, काही धावा कमी दिल्या असत्या किंबहुना 6 बॉल 9 धावा बनवल्या गेल्या असत्या, तर यदा कदाचित या मॅचचं चित्र वेगळं असतं. हा बॉल खोलात टाकलेला पाहायला मिळतोय जिथे शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्रिकेटचा खेळ पाहणं अनेक स्वप्न भंगले जातात. अनेक वेळेला आपण ज्या रणनीती करतो त्या बिघडतात. अनेक स्वप्नांची कडे लोट होतात. परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये ना या गोष्टीची लज्जतच काहीशी निराळी आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे वधारते 12 धावा धावफलकावरती आहेत. सर्व बिचारे स्ट्राईक एंडवरती आहे. संयमाने खेळतोय. धीरोधार्तता त्याने दाखवली अद्याप. हा बॉल उजव्या यष्टीवरती होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॅकअपला येतोय, परंतु एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने आला होता. सिंगल इथे कंप्लीट केली आहे. प्रत्येक बॉलवरती धावा इथे घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. ही आघाडीच्या दोन्ही फलंदाजांकडून रणनीती चांगली आखण्यात आली आहे. या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. बॅटिंग करत असताना राजू अँड बिट्टू चनेरा 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोला टाकला. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वेगाने ही रन्स कंप्लीट करण्यात येते. देहबोली चांगली होती क्षेत्ररक्षकाची. फेकी करण्यात आली. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असताना बॅकअपला चांगलं पाहायला मिळालं. रन्स इथे येते. एकेरी दुहेरी धावा. षटकानंतर कमबॅक चांगलं केलं या षटकामध्ये गोलंदाज सुजितने. आणि तदनंतर पाहायला मिळतात की इथे धावा थांबवल्यात. मोठा स्ट्रोक आल्यानंतर धावा थांबवण्याची ही कलात्मकता ही त्याने इथे सादर केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना विदाउट लॉस धावफलकावरती धावा आहेत. राजू अँड बिट्टू 11 चनेरा या टीमच्या त्या धावफलकावरती 14. स्पर्धेमध्ये 1500 धावा झाल्यात. 153 खेळाडू आउट झालेत. एकंदरीत 81 षटकार आलेत. 116 चौकार अद्याप आलेले पाहायला मिळालेत. पहिलं अर्धशतक विनायक भगत नावाच्या खेळाडूच्या नावे राहिले. वलके टीमचा 17 बॉलमध्ये 63 धावांची खेळी त्याने साकारली. 32 संघ खेळले. ती तब्बल 352 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत असताना पाहायला मिळतात. कौतुक आहे या आयोजनाचं. कौतुक आहे या संपूर्ण स्पर्धेचं. एक गाव आणि खऱ्या अर्थाने एका गावाने आयोजित केलेलं एक स्वप्न पाहिलं आणि एक मोठं स्वप्न सत्यात उतरवलं जात आहे. अनेक वेळेला स्पर्धेचं आयोजन करत असताना ना अनेक वेळेला पाठबळ फार मोठं असतं, परंतु या गावाचं कौतुक आवर्जून करावं असं वाटतं की कोणत्याही स्वरूपाचं सर्वाधिक मोठं पाठबळ नसताना आज संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल अशा स्वरूपाचं आयोजन या सारसोळीकरांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालंय. सारसोळी चषक आपण पाहतो 2025 चा हा कारबा
उजव्या यष्टीवरती इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत. एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये शुभम याला आपण पाहतो, शुभम तांबडे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. अनेक वेळेला स्पॉन्सर्स जास्तीचे असतात, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने एका गावाने आयोजित केलेला क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सोन्याची स्पर्धा म्हणून संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रसिद्ध आहे. ऑन साइडला खेळलेला हा स्ट्रोक शॉर्ट बॅकलेफ्टने खेळला, केवळ हवेमध्ये राहिला होता काही काळ, परंतु सॉफ्ट हँडने खेळल्या म्हणून एक धाव इथे आवर्जून इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाले. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठीची व्यूहरचना आपण ज्या पद्धतीची पाहिली, परंतु इथे उजव्या हाताचा बॅटर जसा आला ना सौरभ विचारे, त्याच्यासाठी ही रणनीती बदलण्यात येते. सौरभ विचारे जितका चांगला खेळाडू आहे ना तितका चांगला ॲज अ पर्सन म्हणूनही त्याच्याकडे पाहायला मिळतं. कारण मला आठवतं ज्या वेळेला RTPLच्या शेवटच्या दिवसाची पहिली मॅन ऑफ द मॅच घेतली त्याने पत्नीचा उल्लेख केला. फायनलची मॅन ऑफ द मॅच घेतली, मॅन ऑफ द सिरीज घेतली, त्याने आपल्या आईचा उल्लेख केला. अर्थात घरी सर्व काही जर का सुरळीत असेल ना तर आपला क्रिकेटही चांगला बनतो आणि त्यासाठी आपल्या घरच्यांचं पाठबळ हे फार महत्वाचं असतं. मैदानाच्या आतमध्ये सौरभ विचारेला आपण पाहतो आहोत. आता त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक अपेक्षित राहील, कारण ज्या खेळीसाठी तो जाणला जातो त्याच्याकडे पूल चांगले आहेत, तो ड्राईव्ह चांगला करतो, कव्हर्सला चांगले खेळतो. हे स्ट्रोक त्याच्या बात्यामध्ये नेहमी पाहायला मिळालेत. हाफ ट्रॅकर ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. मैदानाच्या आतमध्ये वेगाने सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. सौरभ विचारे अद्याप शांत आहे. एकेरी दुहेरी धावा त्याच्या बॅटमधून आल्या. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. संघाची धावसंख्या 16, 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या विकेटसाठी भागीदारी देखील महत्वाची आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये जिथे भागीदारी तितकीची इम्पॉर्टंट राहील, परंतु त्याच वेळेला मोठे स्ट्रोक येणं ही बाब देखील तितकीशी महत्वाची राहणार आहे. शुभम पुढचा चेंडू. यावेळेला देखील उजव्या यष्टीवरती कमी गतीने गोलंदाजी करण्यात येते आणि प्रसंगावधान या गोष्टीचं राखलं जात आहे ना की सातत्याने रूम द्यायचा नाहीये फलंदाजांना, मुभा द्यायची नाहीये. आणि या साऱ्या गोष्टी पाहत असताना इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तिहेरी घेण्याचा प्रयत्न इथे कुठेतरी अंगलट येऊ शकला असता. रन्स मिळाल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या 20. 3 चेंडूचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती आहे. संघ सुस्थितीमध्ये आहे, परंतु मोठे स्ट्रोक देखील तितकेशी अपेक्षित राहतील. पुढचा बॉल इथे मात्र वेगाने टाकला गेलेला चेंडू इथे पंचांकडे अपील करण्यात आली, परंतु इथे धाव मिळणार नाहीये. 4ही मुंढ्या चित केलंय. काय बॉल टाकलाय. अचूकतेने गोलंदाजी करतोय, फलंदाजाचे वैगुण ओळखतोय. कमी गतीने येणारे बॉल खेळणं साधं आणि सोपं राहिलेलं नाहीये इथे मैदानाच्या आतमध्ये सौरभ विचारेला. आणि म्हणून की काय त्याच्या अगेन्स्ट ही गोलंदाजी तितकीशी कामी आली आहे. किमोना धावा आलेल्या नाही आहेत, धावा थांबल्यात या मॅच मध्ये. ज्या खेळीसाठी जे खेळाडू जाणते जातात त्यांच्या बॅटमधून तितकेसे मोठे स्ट्रोक अद्याप पाहायला मिळालेले नाही आहेत. वरच्या दर्जाची गोलंदाजी झाली आहे. हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला हलक्या हाताने केले. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. रन्स केवळ 1 प्राप्त होत असताना एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मोठे स्ट्रोक आलेले नसतील तरी स्कोरबोर्ड हलतं ठेवणं ही बाब देखील तितकीशी पथ्यावरती पडेल, कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती जर का आपण सिंगल डबल्सने स्कोरबोर्ड बिझी ठेवलं तर प्रतिस्पर्ध्यावरती एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होणार आणि त्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. राजू बिट्टू 11 नेरा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाटायला आली आहे, परंतु जो निर्णय घेतला श्रीराम पारखार टीमने तो इथे यशस्वीरित्या पार पाडावा लागेल. लोड इथे हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला केला. कमी गतीने होता. लपेटण्याचा प्रयत्न ऑन साइडला टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 1 सूरज बाग. कारणास्तव मोठ्या फटक्यांचा मोह फलंदाजाला आवरला नाही आणि धावा गोळा करण्याच्या औदार्यामध्ये विकेट गमावून बसला. सूरज धनंजयनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये 21 ला 21 रन्स ऑन दी बोर्ड.
21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आलाय. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती संस्कारला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना संस्कार तिसरं षटक महत्वाचं षटक राहील, कारण मॅचचा जर का इथून पारडं बदलायचं आहे की म्हणून अगदी त्याच वेळेला मोमेंटम शिफ्ट करायचं आहे, तर इथे हे षटक तितकंसं निर्णायक आणि महत्वाचं राहणार आहे. मोठे स्ट्रोकही येतील की म्हणून अगदी त्याच वेळेला धावाही रोखल्या जातील, त्याची चर्चा होईल. पुढचा बॉल गोलंदाज बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा कट केला डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतो. आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. धावा इथे मिळतील. रन्स इथे येत असताना पाहायला मिळतात. अर्थात 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. या वर्षीच्या या 34व्या पर्वाचं एक वैशिष्ट्य राहिलंय, क्रीडांगणाकडे पाहावं आणि पाहतच राहावं इतकी चांगली आउटफील्ड या वर्षीच्या हंगामामध्ये बनवण्यात आली आहे. अगदी आपण उजव्या हाताच्या बॅटरसाठी पॉइंटचे क्षेत्र जे काही पाहतोय, एक चांगल्या दर्जाचं नीटनेटकं असं क्रीडांगण आपण पाहायला मिळत आहे. अगदी त्याच वेळेला चांगली खेळपट्टी अगदी मधोमध जी आपण पाहतोय क्रीडानगरीच्या. यावेळेला एक्सा कव्हरला वॅकंट एरिया आहे. रन्स मिळतील, धावा मिळतील त्या बॉलवरती. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक ते आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना पाहायला मिळतं. धावा कंप्लीट केल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या 25ला 1. एकेरी दुहेरी धावेचे हे स्ट्रोक येत असताना केवळ 1 षटकार आलाय या सत्रामध्ये अद्याप. अर्थात गोलंदाजीचा क्लास हा निश्चितच चांगल्या दर्जाचा पाहायला मिळालाय. किंबहुना त्यामध्ये असणारी कलात्मकता, नैपुण्यता ही तितकीशी चांगली पाहायला मिळाली आहे. कमी गतीची गोलंदाजी केली आहे, परंतु अगदी त्याच वेळेला वेगाकडे कल न देता अचूकतेने गोलंदाजी पाहायला मिळते. लोड फुलटोज हलक्या हाताने पॉइंटला केले. क्षेत्ररक्षकाला इथे शोधलंय. रन्स मिळेल केवळ 1. एकेरी दुहेरी धावाने प्रतिस्पर्ध्यावरती तितकासा फरक पडणार नाहीये, कारण टॉस जिंकून घेतलेला हा निर्णय हा तितकासा यथायोग्य राहिलाय पहिल्या सत्रामध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या दिवशी ऑल इंडियनतील संपूर्ण सितारे खेळत असताना पाहायला मिळतील. काही नावं जे ISPL मध्ये आहेत त्यांना अपवाद वगळता आज आपण नामवंत खेळाडूंचा इथे खेळ पाहाल. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय. रन्स इथे पुन्हा एकदा 2 प्राप्त झाल्यात. तिहेरीचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही. प्रशस्त असं क्रीडांगण आहे. दूरवरची सीमारेषा आहे, तिथून फेकी येईपर्यंत या धावा इथे आपण गोळा केल्या जाऊ शकतात आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतात. 10 बॉलमध्ये 13 धावसंख्येवरती सौरभ खेळतोय. संघाची धावसंख्या एकंदरीत 28 आहे. विजयजी पवार यांना आपण पाहतोय. हा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय ओव्हर दी बॉलर हेड. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न इथे सेकंड रन अंगलट आली आहे. खेळाडू क्रमांक 2 सौरभ विचारे, संघाचा महत्वाचा खेळाडू, संघाचा कर्णधार. DRS सौरभ विचारे. परंतु जिथे आपण पाहिलं ना, सुरुवातीचं क्रिकेट ज्यावेळेला आपण खेळतो ना त्यावेळेला बॅट ड्रॅग करणं गरजेचं राहतं. या खेळाडूने बॅट आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने आणून वरतून टेकवण्याचा प्रयत्न इथे केला आणि त्या कारणास्तव तो बाद झालाय. 28ला 1. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावांसाठी धाव मैदानावरती पाहायला मिळाली आहे. धावांसाठी जी चालू असणारी जद्दोजहद आपण पाहतो आहोत, परंतु धावा अद्याप आलेल्या नाही आहेत. मोठे स्ट्रोक अपेक्षित असतील. 1,25,000 रुपये एक मानाची ट्रॉफी देण्यात येईल. पुन्हा एकदा मिस टायमिंग. गोल जिथे यष्टिरक्षक चेंडूच्या खाली आलाय त्याने टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक 3 बाद.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4. हा चौकार. झाला शेवटच्या षटकामध्ये. पंकज घागच्या वरती हल्ले चढवले. चांगला स्ट्रोक रोहितच्या बॅट मधून. होय, हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 33 ला 3. 33 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कारण आर्यन बोरकरने चांगली गोलंदाजी केली. 2 मॅच मध्ये 8 धावा आणि 5 विकेट त्याने घेतल्या होत्या, परंतु ते स्वप्न भंगलं त्याचं. उत्कृष्ट गोलंदाज ठरू शकला असता. हा बॉल उजव्या वरती एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतील 4. हा लास्टन सणीत चौकार. पद्धतीने 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 ऑन दी बोर्ड. 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. 37 आहेत. करेक्शन करेल, चुकीची दुरुस्ती. 37 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 400च्या हेल्दी स्ट्राईक रेटने रोहित बॅटिंग करतोय. हा बॉल यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला batted. That is a magnificent stroke. Out of the park. षटकार. थँक्यू. या फलंदाजी झाली. लेट फटके आले. थेट चेंडूने घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. या स्पर्धेतला 82वा षटकार येत असताना फलंदाज रोहितच्या बॅटमधून इथे पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 ऑन दी बोर्ड. शेवटचं षटक हे धावा खर्च करणारं राहिलंय, कारण पंकज घाग वरती चढवलेले हे हल्ले रोहितच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाल्यात. तर उशिराने जरूर मैदानाच्या आतमध्ये आलाय, तरी एक चांगले खेळ किंवा चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळालेत. पुढचा बॉल कमी गतीने पुन्हा एक दाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 हँडेड स्ट्रोक होता हा. अशा रीतीचा अनेक वेळेला स्ट्रोक खेळत असताना रिषभ पंतलाही आपण पाहिलंय, परंतु इथे धाव आलेली आहे ती केवळ एक. संघाची धावसंख्या या धावसंख्येला आकार देत असताना वधारते 44 ला 3. 44 धावा धावफलकावरती. करंट रन रेट 11.99च्या सरासरीने धावा येत असताना पाहायला मिळतात. महागडा आणि खर्चिक राहिला हा गोलंदाज. हा बॉल देखील आडव्या बॅटने यावेळेला पुल केलाय, चेंडूला गुल केलाय आणि ठोकलाय षटकार. केलं बॅटिंग करत असताना राजू अँड बिट्टू 11 चनेरा. अर्धशतक कंप्लीट झालं या सत्राचं. या षटकामध्ये 21 धावा अद्याप या गोलंदाजाने खर्च केल्यात. महागडा आणि खर्चिक षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये जिथे 14 पाहायला मिळाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 8. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु हातामधून हा चेंडू इथे निसटलाय. दुहेरी धाव घेत असताना खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. धाव आली 1. 51 धावा बनल्यात. 52 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. या 52 धावसंख्येचं लक्ष इथे उभं करण्यात आलंय. आणि हा तोच गोलंदाज होता की ज्याने
सारसोळेकरांच्या हृदयावरती घात केला. 6 बॉल 9 धावा काल दिल्या नव्हत्या आणि आज त्याच गोलंदाजाने 6 बॉलमध्ये 22 धावा खर्च केल्यात. अर्थात सारसोळेकर कुठेतरी थोडेसे पाठीमागे राहिले. 24 बॉल आणि 52ची आवश्यकता. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार. अगदी प्रसिद्ध युट्यूबर तथा इंस्टाग्रामवरती सर्वाधिक रील्स त्यांच्या सातत्याने आपण पाहतो. आणि या कल्याण डोंबिवलीचे एक उत्कृष्ट आवाजाचे धणी या आपण आमंत्रित करूयात. प्रथमेशजी ठाकूर यांचा आवाज तुम्ही ऐकाल. थँक्यू. महाराष्ट्राचा बुलंद आवाज टेनिस क्रिकेटचा जयश्री भोसले सर, प्रदीपजी भोईर सर आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. सारसोली चषक 2025 आहे. भव्य आणि दिव्य पर्व. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि परंपरेची स्पर्धा सलग 34व्या पर्वामध्ये आपण अनुभवतो. अर्थातच सारसोली चषक 2025. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेव देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायाचरणी वंदन करतो. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून ज्या राजाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या राजा शिवछत्रपतींना स्पर्धेच्या वतीनं मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला जोडक दिल्याने मी समालोचक प्रथमेश ठाकूर, कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही आनंद घेतात मंडळी. सारसोली चषक 2025 हा दैदिप्यमान थरार क्रिकेटचा. श्रीराम पारंकार विरुद्ध राजू बिट्टू 11 सनेरा या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. नाणेफेकीचा कॉल करतर जिंकला पारंकारने आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं राजू बिट्टू 11 सनेराला. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं एकंदरीत धावा संख्या 4 षटकांमध्ये कुठल्या गेल्या 51 आणि 52चा टार्गेट आहे. इस करार्थानं आपण पाहतोय मराठी उद्योजक सन्माननीय मंगेशजी भोईर साहेब, किशोरजी भोईर साहेब, भोईर बंधू ज्यांचं आपण पाहतोय मुंबई येथे 3 शॉप्स आपण पाहतोय मानसिक कलेक्शन्स आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आपल्या स्पर्धेसाठी येस 2151 रुपयांचं पारितोषिक स्पर्धेसाठी त्यांच्या देणगी स्वरूपात मदत लाभलेली आहे. त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच
भोईर बंधू मानसी कलेक्शनचे सर्व मंगेशजी भोईर आणि किशोरजी भोईर साहेब आपलं मनपूर्वक आभार. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक पहिलं फार हँड वरून गोलंदाज दर्शनला आपण पाहणार आहोत. दर्शन आंबेडकर सज्ज होता गोलंदाजी मार्क वरती. ओपनिंग पॅर सलामीच्या आघाडीची आरंभी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला पंकज आणि दुसऱ्या बाजूला मनीष. मास्टर सुरुवात 52चं टार्गेट. पहिला बॉल स्वीप केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न. फेकी थोडी खराब आली बट त्या दरम्यान आपण पाहतोय पहिली धाव फलकावरती अंकित झाले. 52चा पाठलागाला झाले सुरुवात. पहिली धाव फलकावर अंकित. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. मनीषा बॅटमॅन आता स्ट्रायकिंग इनवरती. पंकजला आपण पाहणार आहोत. सारसुरी चषक म्हटले की नेहमीच चर्चेत राहिलेली स्पर्धा आणि ऑनलाईन सध्या आमचं टेलिकास्ट आपण पाहतोय. सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह आमचे सतीश असतील, त्याचे संपूर्ण टेक्निकल टीम असेल, आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन, या सर्वांचा स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. मनीष स्ट्रायकिंग इनवरती बॉल आहे. दर्शन ऑन साईडला बॉलला फटका चांगला. लॉंग दी कापेट बॉल आलाय मागे. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एका धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. धावसंख्या सिंगलने पुढे दोन्ही आकड्यावरती आपण पाहतो. 2 रन्स ऑन बोर्ड. वॉल चेसिंग 52. 52चा पाठलाग करताना 2 झाल्यात. 50 करायच्या आहेत. दिल्ली अभि दूर आहे. लक्ष अद्यापही भरपूर लांब आहे. शांत आणि संयमी सुरुवात झालेली तुम्हाला पाहायला मिळते या डावाची. फुल टॉस ऑन साईडला. ओ व्हॉट अ कॉट, व्हॉट अ एक्सिलेंट कॉट, सुपर, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट झेल टिप्लाय. ऍक्शन रिप्ले पाहणं गरजेचं असेल. सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह वरती आपण पाहूया ऍक्शन रिप्ले. व्हॉट अ कॉट. उस्मानला आपण तिकडे पाहतोय. काय एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळाला. अप्रतिम एफर्ट्स. एखाद्या स्विमरने पाण्यामध्ये सूर मारावा अगदी त्या प्रकारे त्याने सूर मारत तो झेल टिपला. अप्रतिम झेल. आणि बॅक टू बॅक 2 सिंगल आल्याच्या नंतर मात्र विकेटचं पतन झालंय. लवकर पार्टनरशिप ब्रेक केली. गोलंदाजी मार्क वरती दर्शनला यश मिळालंय. नेक्स्ट बॉल फुल टॉस ऑफ साईडला. यावेळेस डोक्यावरून खेळला. फिल्डरच्या इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये मिड विकेटला बॉल. डीपिश मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल झालेला तुम्हाला पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 3 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ऑल बॅटिंग इन सेकंड सेशन. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग होते. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. सारसोली चषक 2025 दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील थाटामाटानं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ऑन साईडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर डीप मध्ये स्क्वेअर लेगला. सिंगल मेल. सिंगल एका दुक्का काय होणार नाहीये. काम चालणार नाहीये. चांगली फटकेबाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करणं इतकं गरजेचं असणार आहे. दोन्ही फलंदाजांना पहिली विकेट लवकर गमावलं, त्यामुळे कुठेतरी सेकंड विकेट साठी मोठी पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं राहील. फार हँड वरून नव्हते त्यावर गोलंदाज दर्शन. पुढचा चेंडू परेश असेल स्ट्रायकिंग इन वरती. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आला. ऑफ साइड मध्ये इनफिल्डच्या वरून खेळला गेलेला फटका आपण पाहतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. जणू काही शर्यत लागली होती तिथे चेंडू आणि फिल्डर मध्ये. बट फायनली 2 क्षेत्ररक्षकांनी एफर्ट्स दिले आणि तिथे चेंडूला थांबवलं गेलं. 2 धावा मात्र कंप्लीट होता. धावासंख्या एकंदरीत आपण पाहतोय दुहेरीच्या मदतीने 6 वरती. आजच्या दिवसातला पहिला सामना आपण पाहतोय. 2 संघ, 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर. श्रीराम पारंकर संघ, त्यांच्या विरोधामध्ये राजू बिट्टू 11 सनेरा या संघाला आपण पाहतोय. स्वराज देवळे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादित केली तर 400.
षटक क्रमांक पहिला संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती. संस्कारात गोलंदाजी मार्क पडते. आडव्या बॅट ऑन साइडला बॅटच्या तितक्या चांगल्या संपर्कात आला नाही चेंडू. खरं तर एकच धाव मिळाली. धावसंख्या सिंगलने पुढे 7 वर, 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक स्वराज देवळे यांच्या माध्यमातून संस्कारसाठी असेल. वेळ जास्त खर्च करू नका. आज ओपन लॉट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. ती देखील माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मिस टायमिंग बॉल हवे मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू येतात. कॉट अँड बोल्ड. विकेटचं पत्र आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. सोडावं लागतंय मैदान. धक्का दुसरा 7 वर. भुवनेश्वर, नंबर 11 सासोली, ओवी पॅकर्स, सिद्ध 11 काशेद, आशिफ 11 वरवटणे, वीज 11 एंटरप्राइजेस, स्ट्रॉंग बॉयज, हृदय 11 असे 8 संघ ओपन पोल मधून देखील आपण पाहतोय. स्पर्धेच्या निमित्तानं आज खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. सासोली चषक म्हटलं की नेहमीच चर्चेत राहणारी स्पर्धा आहे. नामांकित स्पर्धा आहे. लाख मोलाची स्पर्धा. टॉस झालाय चेंडू. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग, आउटस्टँडिंग, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये देखील दर्शनने इम्प्रेस केलं आणि या षटकामध्ये आता मात्र संस्कार आपण पाहतोय. डिसिप्लिन बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. नीटनेटकेपणा त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 8व्या बॅटनं ऑन साइडला खेळायचा होता. इथे देखील संपर्क नाहीये. व्हेरिएशन्स बघा. यापूर्वी आपण पाहिलं टप्पा थोडा पुढे ठेवला, चेंडूला टॉस केलं, त्यानंतर टप्पा मागे ठेवला, शॉर्ट ऑफ लेनचा योग्य वापर केला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केले, 1 विकेट मिळवले. ऑफ द रिजन मध्ये फोर्स करायचा होता. पॉइंटला फिल्डर आहे. स्कोअर ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट करायचा होता. एकच धाव मिळते. बघा एकेका धावेने काही होणार नाहीये कारण 52चं टार्गेट आहे. डोळ्यापुढे 52चं टार्गेट ठेवून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं पहिल्या बॉलपासून भरपूर गरजेचं होतं, पण कुठेतरी ते आढळलं नाही आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय सध्याच्या घडीला या मॅच मध्ये त्याच्या दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम आपण पाहतो आता अडचणीत सापडली आहे. शेवटचा बॉल होता. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची झाली समाप्ती. षटक क्रमांक दुसरा संपन्न. ॲट एंड ऑफ द सेकंड ओव्हर 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 12 मध्ये फक्त आणि फक्त 8 बनल्यात आणि येणाऱ्या पुढच्या 12 मध्ये तब्बल 44 बनवायच्या आहेत. राहायचं आहे. दत्तकृपा सुरई कॅप्टन. साईडला टॅप केलंय. टॅपिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या 12 मध्ये फक्त 8 झाल्या, पुढच्या 12 मध्ये 44 करायचं होतं, त्यामुळे कठीण झालं समीकरण. खरं तर पहिल्या 12 बॉल मध्ये धावसंख्या बनल्याच नाही. आमच्यासोबत आमच्या स्कोरर मित्र नितीन यांना आपण पाहतोय. नितेश साळवे यांना आपण पाहतोय. अप्रतिम स्कोररची भूमिका त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. सारसोली चषकासाठी दरवर्षी एक स्पेशल स्कोरबुक आपण पाहत असतो. अगदी नीट नेटका आणि सुसज्ज स्कोरबुक देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज
उस्मान तयार, चांगली गोलंदाजी करतात. अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी हे गरजेचं आहे. आणि जेव्हा टप्प्यावरती नियंत्रण येतं, जेव्हा गोलंदाजी अचूक होते, भेदक होते, आक्रमक होते, तेव्हा मात्र फलंदाजांना देखील अशा अडचणी येत असतात. पण यावेळेस खराब चेंडू होता, पिकअप केलाय, पिकअप शॉट, बॉलला पाठवलाय लॉंग लेग पार, 4 चौकार. लॉंग लेगच्या बाहेर. आता बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर ऑनसाइड पॅक केले गेले. डीप मध्ये ऑनसाइड 4 फिल्डर आहेत. खराब होता, हा देखील प्रहार केला आडव्या बॅटनं, लेट पण थेट चौकार. तर हा येतोय दमदार षटकार. करती 19. षटकार आलाय, षटकाराने धावफलक आकार घेत असताना आपण पाहतोय या सामन्यामध्ये लगावला गेलेला हा 4था षटकार. खेळाचा पहिला डावा 3 पाहिला आणि आता 1 आणि पहिला या इनिंग मधला फटका 30 दर्जेदार आपण पाहिला. उचलून फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर, अडव्या बॅटनं सजवला दर्जेदार स्ट्रोक. षटकार आला, षटकाराने धावसंख्या आकार घेते. 19 आकड्यावरती इक्वेशन बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. उर्वरित समीकरण मोरे आमच्या सोबत टेक्निकल रूम मध्ये. 8 चेंडू 33ची गरज, 8 चेंडू आणि 33ची गरज. क्या बात है, समोर एक्झिक्यूट केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटनं लॉंग ऑफला फिल्डर आहेत. फिल्डिंग, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये. षटकार आला, एक चौकार आला आणि कुठेतरी अशा अपेक्षा वाढली खरं तर की याचा दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना श्रीराम पारंकर या संघासाठी देखील एसआपी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजू बिट्टू 11 सणेरा. सध्याच्या घडीला या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती टीम सणेराला आपण पाहतोय. पहिला टप्पा पडलाय, बॉलला कलेक्ट केलंय, उचलतील फेकतील तद्वर 2 धावा सहजरित्या मिळतील. कालावधी भरपूर होता फलंदाजांकडे, 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातात. षटक तिसरं संपन्न झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा, पहिल्या 18 मध्ये 22 बनलात आणि पुढच्या 6 मध्ये तब्बल आणि तब्बल करायच्या 30. 6 चेंडू 30 धावा. मथुर बैलाचं संगीत आपण ऐकतात. अप्रतिम स्पर्धा. खर तर कौतुक करावं तितकं कमी आहे स्पर्धेचं, कारण सलग 34व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. बऱ्याच स्पर्धा सुरू होतात, संपतात, पण ज्या स्पर्धेनं सातत्य राखलं ती स्पर्धा म्हणजे सारसोली चषक. अफाट अशी पारितोषिक असणारी स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा, सोन्याची स्पर्धा आणि सोनेरी स्पर्धा म्हणून सारसोली चषकाकडे पाहिलं जातं. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, आम्हाला एकदा का होईना आमच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये या स्पर्धेत आम्हाला खेळायचं आहे. आणि जणू काही रुहातील प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहत असतो की आम्हाला सारसोलीचं क्रिकेट खेळायचं आहे, सारसोलीची स्पर्धा खेळायची आहे. प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि खरंच कौतुक आहे संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं, कारण सलग 34व्या पर्वामध्ये या स्पर्धेचं आयोजन होत आहे. यानंतर लगेच सेमीफायनलचा सामना देखील आपण कव्हर करणार आहोत. सो दत्तकृपा सुरई संघ आपण तयार राहायचं. इथून जो संघ जिंकेल त्याच्यासोबत लगेच सेमीफायनल खेळेल. खराब चेंडू होता, यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. बॉल मागे लॉंग स्टॉपला आलाय, वाईट बॉल, +4. पंजा हाताचा खोलतात पंच. धावसंख्या 5, लक फॅक्टर ऑन.
आपण पाहतोय सिंगल आली, त्यानंतर व्हाईट +4 ऑन साईडला बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये, एकच धाव मिळेल आणि या मात्र सिंगलने विजयाचं स्वप्न पूर्णपणे निस्तानाभूत झालंय. धावसंख्या एकंदरीत आपण पाहतो 29 4 चेंडू 23 करायचा, 4 षटकार इथे जर लगावले तरच मात्र तुम्ही सामन्यामध्ये जिंकू शकता. अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. एका षटकात 7 षटकार देखील ठोकताना आम्ही पाहिलेत, त्यामुळे काही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे, ऑन साईडला नाही, संपर्क तितका चांगला नाहीये. या लिगल बॉलने पूर्णपणे आता स्वप्न जे ते निस्तानाभूत झालंय श्रीराम पारंकर या संघाचं. कारण आता 3 लिगल बॉलमध्ये खरं तर 22 धावा कठीण आणि लिगल बॉलमध्ये तर जवळपास अशक्य आहे. कारण 3 लिगल बॉल मॅक्सिमाइज केले तर 18 धावा, त्याहून अधिक नाही. त्यामुळे आता मात्र पूर्णपणे या सामन्यावरती आपली पकड मजबूत केली आहे राजू बिट्टू 11 सनेरा या संघानं. ऑफ साईडला हुक करायचा होता, लेग स्टंपच्या बाहेरून पण इशारा करता. इट्स अ वाईट बॉल, अतिरिक्त धाव. 3 चेंडूने करायच्यात विजयासाठी धावा. 21 3 चेंडू 21 धावांचं समीकरण आपण ऐकतोय, पाहतोय. अप्रतिम टेलिकास्ट सुरू आहे सुप्रीम स्पोर्ट्स या वाहिनीवर. त्या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतात. आणि यस, जर प्रक्षेपण आवडलं असेल, क्लॅरिटी आवडली असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर काही वावगं ठरणार नाही. विकेटचं पतन झालं, नुकताच फलंदाज होतोय बाद कॉट अँड बोलच्या स्वरूपात. कम ऑन डीजे. पाहतोय बॅक टू बॅक विकेट गमावले जात आहेत आणि पूर्णपणे डाव विस्कटलाय. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करतात श्रीराम पारंकर या संघाचा. 1 मोर डाऊन. मॉर्निंग सेशन आहे आणि अप्रतिम संगीत त्याच्या माध्यमात आपल्याला ऐकायला मिळत आहे. सोडून दिला. इट्स अ वाईट बॉल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न का सुरू आहे हा देखील प्रश्न पडला असेल. कारण आता फक्त औपचारिकता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू आपण पाहतोय. 20 धावांची गरज आहे अंतिम चेंडूवरती देखील. मिस टायमिंग बॉल हवेत, क्षेत्ररक्षक नाही, वॅकेंट एरियामधून बॉल मागे आणि अशा प्रकारे सामना संपलाय. मॅच फिनिश. एंड टू द सेमी फायनल मध्ये दाखल झालाय संघ राजू बिट्टू 11 सनेरा. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन राजू बिट्टू 11 सनेरा संघ. विनंती करेन की आपण टॉस साठी